झी 24 तास एक पाऊल पुढे. मी आजच्या चर्चेमध्ये सहभागी होताना उदयजीत तुम्हालाही म्हणतोय की सांभाळून असा, आजही शब्द सांभाळून बोला, काहीतरी बोलून बसाल, उद्या तुमच्या विरुद्ध पण हक्कभंग होईल. ज्या दोघांनी केली चर्चा ते आता ते भोगतायत. आपल्या अविनाशजी, आपल्या सगळ्यांच्या माहिती करता माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट असं आहे 2007 सालामधलं की विधिमंडळाने काय कारवाई केलेली आहे, प्रोसिजर इरेग्युलरिटी आहे का नाही, हे सुद्धा आता सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय अनुच्छेद 226 प्रमाणे तपासू शकतं. पूर्वीची जी होते की आम्ही म्हणू ते अंतिम, ते आता राहिलेलं नाहीये. हे फक्त आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यावी एवढं फक्त माझं म्हणणं होतं. आपण पुढे बोलायला हरकत नाही. जसं त्यांच्या कामकाजात अडथळा आला होता तसं आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही जनतेचे प्रश्नच मांडत होतो. बोला सर. कुठेही आमदार किंवा लोकप्रतिनिधींचे हक्क किंवा विशेष अधिकार म्हणजे नेमकं काय याची व्याख्या करण्यात आलेली नाही. राज्यघटनेत नाही किंवा सभागृहांचं कामकाज चालतं रूल्स ऑफ बिझनेस त्यानुसार नाही. अशी शब्दामध्ये व्याख्या न करण्यामागे मुळात एक लोकशाहीतलं शहाणपण आहे. ते म्हणजे लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षित आहे की त्यांनी सार्वजनिक हिताची वर्तणूक ती स्वच्छ, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी असलेली ठेवावी. विशेष अधिकारांचा आत्मा हा आहे की त्यांना जनहिताचं काम मोकळेपणाने करता आलं पाहिजे, त्यासाठी कोणतीही भीती नको आहे. या चित्रामध्ये कायदाच बोट ठेवायचं झालं तर एवढं निश्चित म्हणता येतं की सभागृहाच्या पटलावर केलेल्या कोणत्याही विधान किंवा वर्तनाबद्दल त्या संबंधित लोकप्रतिनिधीवर सभागृहाच्या बाहेर कारवाई करता येत नाही. कारण जर कारवाई करायची झाली तर ते अधिकार सन्माननीय सभापती महोदयांचे आहेत आणि घटना आणि कायद्याची व्यवस्था म्हणते की सभापतींचे निर्णय कोर्टामध्ये चॅलेंज पण करता येणार नाहीत. एवढंच काय ते चौकट सांगता येईल. खरं म्हणजे उरतो तो लोकशाहीतला एक शहाणपणा आहे. त्याच्यातलं सगळं शब्दामध्ये मांडता येणं सुद्धा शक्य नाहीये. या विषयावरची सगळ्यात उत्तम कॉमेंट पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. देशाला राज्यघटना अर्पण करताना त्यांना विचारलं होतं की ही राज्यघटना किती चांगली आहे. बाबासाहेब म्हणाले ती अंमलात आणणारे जेवढे चांगले किंवा वाईट आहेत तेवढी ती राज्यघटना चांगली आहे. म्हणजे जर लोकप्रतिनिधी असोत किंवा सरकारी यंत्रणा यांनी जर ताळतंत्र सोडला, लोकहितापेक्षा वैयक्तिक अहंकाराला जास्ती महत्त्व दिलं तर आपण गेला आठवडा महाराष्ट्रामध्ये पाहतो तो सर्व राडा आपल्याला पाहायला मिळतो. मी जबाबदारीपूर्वक म्हणतो की ही ताळतंत्र सुटल्याचे लक्षण आहेत. एखाद्या आमदारांनी गाडी वेगात चालवली का नाही चालवली हा हक्कभंगाचा विषय नाही. त्याच्याशी फौजदार कसा बोलला हा हक्कभंगाचा विषय नाही. त्याबद्दल त्या फौजदारावर हक्कभंग, त्याला विधान भवनात बोलवलं तर त्यांनी प्रेक्षकांच्या गॅलरीत बसून काही वेड्यावाकड्या खुणा केल्या का नाही केल्या हा एक वेळ होऊ शकतो. पण कुठल्याही परिस्थितीत जाऊन 5 आमदारांनी मारहाण करणे याचं यत्किंचितही समर्थन होऊ शकत नाही. किंबहुना अवमान केला असेल तर या असं वागणाऱ्या आमदारांनी सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि यावर सर्वांना समान मानूनच कारवाई झाली पाहिजे. तुम्ही मला विचाराल तर प्राप्त परिस्थितीत एक कमालीचा शालीन उपाय आहे. खरं तर भारतीय जनता सुद्धा क्षमाशील आहे. आपल्या असं वर्तणूक केलेल्या लोकप्रतिनिधींनी जर दिलदारपणे सभागृहाला उद्देशून फक्त दिलगिरी व्यक्त केली तर हा विषय संपेल आणि महाराष्ट्राला दुष्काळाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. बरोबर आहे. त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली तर हा विषय संपेल. परंतु खाकी विरुद्ध खादी अशा प्रकारचा जो, म्हणजे खादी हा हल्ली कोणी वापरतच नाही, पण असं क्षणभर धरून चला की राजकीय नेते खादी अजून वापरतात किंवा खादीच्या मागचा जो पावित्र्य आहे तेही त्यांच्या स्वभावात आहे असं क्षणभर आपण मानूया. कदाचित प्रेक्षकांचा यावर विश्वास बसणार नाही. मी जातो अभय देशपांडे यांच्याकडे की दिलगिरी व्यक्त करणं दूर सोडा, परंतु एक प्रकारे यातून एक संघटित अशा स्वरूपाचा असा आविष्कार आमदारांनी दाखवला. असा आविष्कार यापूर्वी हक्कभंगाच्या बाबतीत, स्वतःच्या वैयक्तिक अधिकारांच्या बाबतीत किंवा त्याहीपेक्षा अशा प्रकारचा एक प्रकारे ज्याला आपण मॉब सायकोलॉजी म्हणतो की सर्वांनी एका माणसाला जाऊन घेरणे, अशा स्वरूपाचे प्रकार या सदनामध्ये महाराष्ट्राच्या, विशेषतः मी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणत नाहीये, याआधी आपण पाहिलेच आहेत का? गेले 20 वर्ष आपण मंत्रालय कव्हर करताय. मगाशी म्हणाले, डॉक्टरही म्हणाले आणि सगळ्याच आपल्या सर्वच मान्यवरांनी सांगितलं की याच्या हक्कभंगाच्या संदर्भात कुठेही कोडिफिकेशन झालेलं नाहीये.
परंतु या संदर्भात राज्य सरकारने काही सर्क्युलर जाहीर केलेले आहेत की आमदारांशी अधिकाऱ्यांनी कसं वागावं, आणि ते सर्क्युलर म्हणजे आपले अधिकार आहेत असा आमदारांचा समज झाला आहे आणि तो प्रिव्हिलेज आणि त्याची सरमिसळ झालेली आहे. या प्रकरणात आपण लक्षात घेतलं की क्षितिज कसं वागावं एक उदाहरण द्याल? त्यांनी सांगितलं सरळ की आमदार आपल्या कार्यालयात आल्यानंतर त्याचं उठून स्वागत करावं असं सर्क्युलर आहे सरकारचं. सरकारने अशी अपेक्षा केलेली आहे, पण त्याच वेळी आमदारांनी कसं वागावं याचं कुठे आचारसंहिता नाहीये. त्याच्यामुळे प्रिव्हिलेज म्हणजे आमदारांनी कशी एक मिनिट आमदारांनी कशी भाषा वापरावी, आमदारांनी काय प्रकारचं वर्तन करावं, काय प्रकारच्या मानाची अपेक्षा करावी याचं कुठेही आपल्याकडे नोंद नाही, परंतु अधिकाऱ्यांनी कसं वागावं याच्या मात्र नोंदी या आहे. संदर्भात इथेच कुठेतरी शरद पवारांनी जे परवा विधान केलं अगदी बरोबर की सन्मान हा मिळवायचा असतो, तो अशा प्रकारे मिळवायचा नसतो. तेच त्यांनी सांगितलं की या जर तुम्हाला मागून मिळणार नाही, हे तुम्हाला ते कमवावं लागेल. आणि यापूर्वी कोडिफिकेशन याच्यासाठी झालेलं नाहीये की सभागृहात अशा घटना घडतील विधान भवनात, असं कोणीही मला वाटतं त्यावेळेस कल्पना केलेली नसेल. त्यामुळे स्वाभाविक आहे याचं कोडिफिकेशन झालेलं नाहीये. परंतु आता याची म्हणजे पोलीस यंत्रणा इतकी मुजोर होईल. आणि आपण प्रसार माध्यम म्हणून चौथा स्तंभ, हे सगळे स्तंभ असे एकमेकावर कोसळतील असं कोणाला पूर्वी वाटलं नसेल. की एखादा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची हुज्जत घालतो, अधिकारी त्याच्याशी अरेरावीच्या भाषेत करतो, त्याच्यावरनं विधान भवनात त्याला मारहाण होते, त्या अधिकाऱ्याला त्याला अटक करायला विधान भवनाच्या बाहेर येऊन पोलिसांच्या गाड्या लागतात. अशी चित्र मला वाटतं की तशी कल्पना ज्यांनी घटना किंवा हक्क जे विशेषाधिकार दिलेत त्यांना कल्पना नसावी. म्हणजे आज कदाचित ते लिहायला बसतील तर ते 24 पानांचा विचार नाही करणार, एवढं मला नक्की सांगा. ते 2400 पानं लिहितील त्याच्यावर, अशा प्रकारची आहे. यापूर्वी 2 आमदारांमध्ये किंवा 2 नंतर जे मंत्री झाले त्यांच्यामध्ये मारामाऱ्या झाल्याचाही उल्लेख आहे. नागपूरला आपण पाहिलंय, नागपूरला विधान भवनामध्ये एका ज्येष्ठ सदस्याचं आणि मंत्र्यांचं म्हणजे एकमेकाचा गळा पकडेपर्यंत वाद झालेले आहेत. म्हणजे वाद विधान भवनात झाले आणि विधान भवनातले वाद सुदैवाने तिथेच मिटवले गेले. असे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे वाद हे काळाने निर्माण होतात आणि काळाने सुटतात. आज ते दोन्ही लोक एकाच पक्षात आहेत, त्यावेळेस एकमेकांचा गळा धरणार. ते सुजाण प्रेक्षक आहेत, ते सुजाण प्रेक्षक, ते 2 नेमके ज्येष्ठ झी 24 तास एक पाऊल पुढे.